नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती व त्यांच्याशी संबंधित सर्व कलमे. तर यामध्ये आज आपण उपराष्ट्रपती, राष्ट्रपती व त्यांचे संबंधित कलमे बघणार आहोत. आणि हे समजण्या अगोदर ते कोणत्या संविधानाच्या कोणत्या पार्टमध्ये समाविष्ट आहेत ते बघून घेऊ. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती जे आहेत ते भाग 5मध्ये आहे. पण हे समजण्या अगोदर पहिले भाग 5 काय आहे ते समजून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला आयडिया येऊन जाणार आहे काय आहे. तर भाग 5 हा संघराज्याशी संबंधित आहे. यामध्ये कलम 52 ते 151पर्यंत आहे. हा संविधानातील सर्वात मोठा भाग आहे. यात एकूण 5 प्रकरणे आहे आणि ते 5 प्रकरणे कोणते आहेत तर ते आपण क्रमाने बघू. प्रकरण 1मध्ये कार्यकारी मंडळ आहे. यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व महान्यायवादी शामिल आहे. प्रकरण 2मध्ये संसद येते. संसदमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि संसदेची प्रक्रिया. प्रकरण 3मध्ये राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार म्हणजे अध्यादेश वटहुकूम. प्रकरण 4मध्ये केंद्रीय न्यायमंडळ येते आणि प्रकरण 5मध्ये नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच की कॅग येते. तर अशा प्रकारे संपूर्ण जो चॅप्टर पार्ट 5 आहे यामध्ये 5 प्रकरणे येतात. ठीक आहे. तर आता आपण सुरुवातीला बघू राष्ट्रपतीबद्दल आणि नंतर बघू उपराष्ट्रपतीबद्दल. ठीक आहे. तर चला सुरुवात करू राष्ट्रपतींशी संबंधित कलमांविषयी माहिती घेण्यासाठी. तर कलम 52मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल याबद्दल आपल्याला माहिती मिळते. कलम 53मध्ये संघराज्याचा सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींच्या ठायी विहित असतील असं कलम 53 आपल्याला सांगते. कलम 54 राष्ट्रपतींची निवडणूक सांगते आणि राष्ट्रपतींची निवडणूक जी आहे ती इनडायरेक्ट असते. यामध्ये सर्व इलेक्टेड MPs व MLAs शामिल असतात. म्हणजेच की संसदेमध्ये किंवा राज्य विधानसभांमध्ये जे नामित असतात सदस्य त्यांचा यामध्ये समावेश होत नाही. यामध्ये फक्त निर्वाचित खासदार व आमदारांचा समावेश होतो. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत ही कलम 55नुसार आपल्याला समजते. तर ती एकल संक्रमणीय मतपद्धती आहे. कलम 56 आपल्याला राष्ट्रपतींचा पदावधी किती असणार याबद्दल माहिती देते. म्हणजेच की निवडणुकीपासून 5 वर्षासाठी राष्ट्रपती निवडून येतात. कलम 57 राष्ट्रपतींच्या पुनर्निवडणुकीसाठी पात्रता सांगते. राष्ट्रपतीच्या पुनर्निवडणुकीची पात्रता अशी आहे की राष्ट्रपती कितीही वेळेस पदासाठी उभे राहू शकतात पुन्हा निवडून येण्यासाठी. कलम 58 राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी पात्रता आपल्याला सांगते. तर जी पात्रता आहे ती भारतीय नागरिक असा आणि वयाचे 35 वर्ष पूर्ण केलेली असा. राष्ट्रपती पदाच्या शर्ती. राष्ट्रपती पदाच्या शर्ती आपल्याला कलम 59नुसार कळतात. कलम 60 आपल्याला राष्ट्रपतींनी घ्यायची शपथ सांगते. राष्ट्रपतींना शपथ देण्याचे काम हे सरन्यायाधीश करतात. आणि कलम 61 आपल्याला राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रक्रिया सांगतात. कलम 62 राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास ती जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याची वेळ आपल्याला कलम 62नुसार माहिती होते. तर आपण राष्ट्रपतींवरील जे महाभियोग प्रक्रिया आहे ती समजून घेऊ, कारण की याच्यावर परीक्षांमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. तर ती पद्धत कशी आहे तर ती बघू आता. राष्ट्रपतींना फक्त एकाच कारणासाठी पदावरून हटवता येते. फक्त एकच कारण. ती कोणतं आहे तर ती संविधानाचं उल्लंघन. जर राष्ट्रपती पदावर कार्यरत असताना त्यांच्याकडून संविधानाचं उल्लंघन होत असेल तर त्यांना पदावरून हटवता येते. तर सुरुवात कशी होते तर सुरुवात ही लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये सुरुवात होते. प्रस्ताव आणण्या अगोदर राष्ट्रपतींना 14 दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते. म्हणजे 14 दिवसांची जी पूर्वसूचना आहे ती द्यावी लागते, नोटीस द्यावी लागते. या नोटीसवर समजा जर लोकसभेत तो प्रस्तावित असेल किंवा राज्यसभेत तर सभागृहाच्या किमान 1/4 म्हणजेच 25% सदस्यांची त्यावर स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि नंतर काय होते, ज्या सभागृहात प्रस्ताव मांडला जातो तिथे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने तो प्रस्ताव मंजूर व्हावा लागतो. हे बहुमत सर्वात कठीण आहे. आणि हा प्रस्ताव पारित झाला की तो प्रस्ताव दुसऱ्या सभागृहात जातो. म्हणजे लोकसभेत जर प्रस्ताव आला असेल तर तिथून तो राज्यसभेत जातो आणि राज्यसभेत आला असेल तर तो लोकसभेत येतो. ठीक आहे. तर दुसऱ्या सभागृहात चौकशी केली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे या चौकशीच्या वेळी राष्ट्रपतींना स्वतः हजर राहून किंवा आपल्या वकिलामार्फत बाजू मांडण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. बाजू मांडण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना किंवा त्यांना वकिलामार्फत बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आणि
जर दुसऱ्या सभागृहाने चौकशीनंतर तो प्रस्ताव एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने मंजूर केला तर ज्या तारखेला हा प्रस्ताव मंजूर होतो त्याच दिवसापासून राष्ट्रपतींना पदावरून दूर व्हावे लागते. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्या दिवसापासूनच राष्ट्रपतींना पदावरून दूर व्हावं लागतं. तर परीक्षांमध्ये आपल्याला डायरेक्ट प्रश्न कसा येऊ शकतो की बुवा राष्ट्रपतींना कोणत्या कारणावरून पदावरून हटवता येते, तर संविधानाचे उल्लंघन हे ध्यानात ठेवा. आणि राष्ट्रपतींना किती दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागते, तर 14 दिवसांच्या नोटीसवर, आणि त्या नोटीसवर सभागृहाचे 1/4 सदस्यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. हे पण तुम्ही ध्यानात ठेवा, कारण प्रश्न डायरेक्ट वन लाईनर येऊ शकतो. आणि एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने हा प्रस्ताव मंजूर व्हावा लागतो. ठीक आहे. दुसऱ्या सभागृहात चौकशी चालते, म्हणजेच जर लोकसभेत प्रस्ताव आला असेल तर राज्यसभेत चौकशी चालते, आणि राज्यसभेत आला असेल तर लोकसभेत चौकशी चालते. चौकशीच्या वेळी राष्ट्रपतींना स्वतः हजर राहता येते किंवा वकिलामार्फत बाजू मांडण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे महाभियोग प्रक्रिया राष्ट्रपतींवर चालवली जाते. आता राष्ट्रपतींशी संबंधित हे सर्व कलम जे आहेत, म्हणजे किती कलम आहेत एकूण, 52 ते 62, म्हणजे जवळ 1, 2, 3 असे 11 कलम आहेत. ठीक आहे. तर 11 कलम ध्यानात ठेवायची एक ट्रिक आहे. ती ट्रिक कोणती, तर भारताचा एक राष्ट्रपती असेल, म्हणजेच की प्रेसिडेंट इंग्लिशमध्ये, आणि संघराज्याचे सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींच्या ठेवी असतील, हे कलम 53 सांगते. म्हणजे पॉवर, तर काय, तर प्रेम, ट्रेक पे, कम इन टाईम. सर्वात पहिले प्रेसिडेंटचा शॉर्टकट आहे ते आपल्याला PR, जो आपल्याला राष्ट्रपतीबद्दल सांगतो. नंतर आपल्याला प्रेमचा PR डबल, तो राष्ट्रपतींच्या पॉवरबद्दल सांगतो. E हा इलेक्शनबद्दल सांगतो. M हा मॅनर ऑफ इलेक्शन, म्हणजे निवडणुकीची पद्धत सांगतो. T हा टर्मबद्दल सांगतो, म्हणजे पदावधी. R हा रिइलेक्शनबद्दल माहिती देतो. E हा एलिजिबिलिटीबद्दल माहिती देतो, म्हणजे राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी पात्रता काय असावी हे सांगतो. C हा राष्ट्रपती पदाच्या कंडिशन सांगतो, शर्ती सांगतो, जे कलम 59 सांगितले आहे. O हा राष्ट्रपतींनी घ्यायची शपथ आहे, कलम 60 जशी ऑथ. आणि कलम 61 महाभियोग, इम्पिचमेंट, हा I सांगतो. आणि राष्ट्रपतींचे पद जर रिक्त झाल्यास ती जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याची वेळ, जो टर्म आहे, तो आपल्याला T सांगतो. तर अशा प्रकारे प्रेम, ट्रेक पे, कम इन टाईम ही त्याची शॉर्टकट आहे. ठीक आहे. आशा करतो राष्ट्रपतीबद्दल तुम्हाला सर्व कलमांबद्दल पूर्ण माहिती झाली असेल. आणि तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशनबद्दल लवकरात लवकर माहिती होणार आहे. ठीक आहे. तर आता बघू आपण उपराष्ट्रपतीबद्दल. तर उपराष्ट्रपतीबद्दल कलम 63 ते 71 माहिती आहे. तर कलम 63 आपल्याला काय सांगते, भारताचा एक उपराष्ट्रपती असेल, हे कलम 63 सांगते. कलम 64, उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. कलम म्हणजे काय, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे जे काय चेअरमॅन असतात ते उपराष्ट्रपती हा पदसिद्ध अध्यक्ष असेल, हे कलम 64 आपल्याला सांगतो. कलम 65, राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपतींनी तात्पुरता कार्यभार सांभाळणे, कलम 65 सांगते. म्हणजे जर का समजा राष्ट्रपती सध्या उपस्थित नाही तर त्यावेळेस उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात. कलम 66, उपराष्ट्रपतींची निवडणूक पद्धत आणि पात्रता. ज्या प्रकारे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये MLA जे आहेत, जे आमदार आहेत सर्व राज्यांचे, ते सामील होतात त्या प्रक्रियेमध्ये. पण उपराष्ट्रपतीबद्दल तसं होत नाही. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये केवळ फक्त जे खासदार आहेत, लोकसभा व राज्यसभा यांतीलच फक्त जे खासदार आहेत ते या पद्धतीमध्ये, या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामील होतात. कलम 67, उपराष्ट्रपतींचा पदावधी. तर उपराष्ट्रपतींचा पदावधी हा 5 वर्षाचा आहे. आणि जे उपराष्ट्रपतींची निवडणूक पद्धत व पात्रता आहे, तर ती पण म्हणजेच की वयाचे 35 वर्ष व भारतीय नागरिक. कलम 68, उपराष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास ती जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याची वेळ, कलम 68 सांगतं. म्हणजे ज्या दिवशी उपराष्ट्रपतींचे पद रिक्त झाले तर ती जागा किती दिवसात, किती वेळेत भरून यावी हे आपल्याला कलम 68 सांगते. कलम 69 आपल्याला उपराष्ट्रपतींनी घ्यायची शपथ आहे. उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींसमोर शपथ घेतात. कलम 70, इतर आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतींची कार्य पार पाडणे, कलम 70 नुसार आपल्याला माहिती होते.
कलम 71 राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित वाद, हे जे वाद आहेत यांच्या निवडणुकी संबंधित ते सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते, इतर कुठेही त्याची सुनावणी होत नाही, हे कलम 71 आपल्याला सांगते. ठीक आहे. तर अशा प्रकारे उपराष्ट्रपतीबद्दल सर्व कलमे आहेत. अशी आशा ठेवतो की तुम्हाला हे पण सर्व कळलं असेल. याची काही कोणती ट्रिक नाही, हे तुम्हाला स्वतःहून ध्यानात ठेवावं लागेल. जर तुमची स्वतःची कोणती ट्रिक असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे की पुढच्या वेळेस सुधारणा करता येणार. तर राष्ट्रपतीबद्दल जे काही इतर कलमे आहेत जे आपल्याला अजून अधिक माहिती देतात, तर ती कलमं कोणती आहेत, तर ती आहेत कलम 72, कलम 73, कलम 123 व कलम 143. ही राष्ट्रपतींबद्दल कलमे आहेत. तर कलम 72 नुसार राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे. राष्ट्रपती हे क्षमा म्हणजेच की कोणत्याही गुन्हेगाराची जी सजा आहे, त्यांना झालेली शिक्षा आहे, त्यांच्यामध्ये क्षमा करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. कलम 73 संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती आपल्याला कलम 73 नुसार कळते. म्हणजे भारत सरकारचे सर्व कार्यकारी निर्णय राष्ट्रपतींच्याच नावाने घेतले जातील, हे या कलमामुळे स्पष्ट होते. प्रश्न डायरेक्ट येतो परीक्षांमध्ये की भारत सरकारचे सर्व कार्यकारी निर्णय हे कोणाच्या नावाने घेतले जातात, तर ते राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातात. व कोणत्या कलमाने हे स्पष्ट होते, तर कलम 73. कलम 123 वट हुकूम अध्यादेश काढण्याचा अधिकार, ऑर्डिनन्स पॉवर म्हणतात याला. तर हे केव्हा होते, जर ज्यावेळेस सत्र सुरू नाही, आता समजा लोकसभेचं सत्र सुरू नाही, तर त्यावेळेस राष्ट्रपतींना वटहुकूम व अध्यादेश काढण्याचा अधिकार असतो. आणि या वटहुकुमाला संसदेच्या कायदे इतकीच ताकद असते. मात्र याची एक कंडिशन आहे, संसद सत्र पुन्हा सुरू झाल्यानंतर 6 आठवड्यात त्याला मंजुरी मिळणे आवश्यक आहे, अन्यथा तो निरस्त केला जातो, असं आपल्याला कलम 123 सांगतो. आता कलम 143 बघू. कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. याची महत्त्वाची अट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला माननीय राष्ट्रपतींवर बंधनकारक नसते, तो फक्त एक मार्गदर्शक सल्ला असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व त्यांच्याशी संबंधित सर्व कलमे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी आहे यांच्याशी संबंधित कलमे बघू आपण. ठीक आहे. तर अशी आशा करतो तुम्हाला सर्व जे काय आहे कळलं असेल, समजलं असेल तर नक्की लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. म्हणजे जो हा ज्ञानाचा भंडार आहे, जो हा ज्ञानाचा सागर आहे, हा सर्वांना मिळेल. ठीक आहे. तर ठीक आहे, मग चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब हे खूप महत्त्वाचं आहे आणि मित्रांना पण शेअर करा. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. तलाठी भरती असो किंवा MPSC असो, पोलीस भरती असो किंवा इतर कुठल्याही सरळ सेवा असो, यांमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न या टॉपिकवर असतात. आणि तुम्हाला आता एक महत्त्वाचं कार्य असं आहे की तुम्ही आता कोणत्याही एका प्लॅटफॉर्मवर जाऊन मॉक टेस्ट द्या आणि मॉक टेस्टमध्ये तुम्हाला किती या चॅप्टरवर एक मॉक टेस्ट द्या आणि मॉक टेस्टमध्ये तुम्हाला तुमचा स्कोअर काय राहतो तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे तुम्हाला पण कळेल की जे लेक्चर आज झालं, जे लेक्चर तुम्ही बघितलं ते किती महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.